नमस्कार मित्रांनो. तर तुम्ही बघताय कोकणी वाईल्डलाईफ. तर आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे कारण आज आम्ही एक रेस्क्यू केलेला आहे. तर याचं झालं असं की काल बहुतेक रात्री वाटतं आमच्या विहिरीमध्ये कबूतर पडलं होतं. तर ते काल रात्रभर तसंच पाण्यामध्ये नाही. आता आम्ही सकाळी जेव्हा विहिरीत गेलो तेव्हा बघितलं की पाण्यामध्ये काहीतरी आहे वस्तू पडलेली आणि ती नंतर फडफड करायला लागलं की मग आम्हाला समजलं की ती कबूतरच आहे. मग स्टार्ट झालं आमचं. मग त्या म्हटलं की त्यांना आता रेस्क्यू करायला पाहिजे. तर ते पूर्णपणे थकलेलं होतं पाण्यामध्ये. त्याला जास्त हालचाल पण करता येत नव्हती. तर खूप आम्ही प्रयत्न केला. त्याच्यामध्ये पाऊस होता त्यामुळे मी पूर्ण रेस्क्यूचा मला व्हिडिओ शूट करता आला नाही, पण बाहेर काढताना त्याला वगैरे थोडंफार मी शूट केलं. तर ते पडलं कसं असेल कारण ऑलरेडी त्या आमच्या विहिरीमध्ये कबुतरांनी अंडी घालून ठेवलेत. ते छोटे छोटे आम्ही गॅपचे आहेत जे उतरण्यासाठी वापरतात. त्याच्यामध्ये त्या कबुतरांनी अंडी घातली होती आणि त्यातून आता ही पिलं बाहेर आली आहेत. सो आता अचानक पाऊस आल्यामुळे विहिरीतलं पाणी वाढलं आणि ते जेव्हा खड्डे बुजत गेले त्यामध्ये ते असल्याने त्याच्यामध्ये ट्रॅप झालं ते कबूतर असेल आणि त्याच्यामुळे ते त्याला आता पंख भिजल्यामुळे वरती येत नव्हतं. तर तुम्हाला दाखवतो कुठे आहे ते. ह्याच्यामध्ये बघा म्हणजे आता थोडं त्याला त्याने जीव धरलाय. मी जेव्हा त्याला रेस्क्यू करून आणलं होतं तेव्हा अजिबातच त्याच्यात प्राण नव्हता. आता तरी ते थोडं ऍक्टिव्हपणा फिरून दाखवतोय. तर थोडे आम्ही दाणे घायला घातले आहेत. आता अजून त्याला तरी फुल रेस्क्यू व्हायला टाइम लागेल कारण पूर्णपणे भिजले होते याचे पंख. आम्ही त्याला हेड ड्रायने एकदा सुकवलंय. तो पण आता व्हिडिओ मी टाकतोय. अजून खूपच ते मला दिसतंय. त्याला आम्ही खूप पूर्णपणे पुसून आणि हेड ड्रायने सुकवलंय. परत एकदा हेड ड्रायचा वापर करणार आहोत. तर हे आमचं पहिलं असं रेस्क्यू होतं माझ्यासाठी तरी. मी स्वतःहून त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो. आमच्याच विहिरीमध्ये पडलो होतो. कुठलाही आपण बघायला गेलो तर कुठल्याही जीवाचं महत्व असतं. तो प्राणी असो, पक्षी असो, माणूस असो, प्रत्येक जीव वाचणे हा महत्वाचा असतो. म्हणून साठी कसं बघतोय अजून त्याच्यातून फुल रिकव्हरी झाली नाही कारण पूर्ण रात्र त्यांनी त्या पाण्यामध्ये घालवल्यामुळे त्याचं पूर्ण शरीर थकून गेलंय. पूर्ण शरीर भिजलंय त्याचबरोबर. सो या मी व्हिडिओ क्लिप्स टाकीनच कसं काय रेस्क्यू होतं. आणि पावसामुळे असल्यामुळे अजून अडथळा येत होता आम्हाला. त्याच्यामध्ये खूप पाऊस पडतो इथे सध्या कोकणात. खाली खाली घे खाली घे खाली घे. हेलो बाबू. हेलो. आर यू ओके? हां 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 ओके ओके ओके. शांतपणे बसून जा. ते का घेऊन जाऊया आणि खाणं पिणं द्यावे काहीतरी. बसून द्या, आराम करू. ऐकलं आता राहुल, तुझ्या छत्र्याने ही घेशील ना दोरी? हो 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 हो. सो फायनली गाईज रेस्क्यू झालेला आहे. कबूतर पडलं होतं 2 दिवसापासून विहिरीमध्ये. एकदम जवळ आहे. गरम येतं ना हवा? गरम आहे की आणि गरम करू होईल? पाणी काढता बघ तोंडात ना. पाणी काढता तोंडात. पाणी काढायचं. पाणी गेलं असतं नाही पंख भिजले असते का नसमध्ये याच्यात लिहिला तरी सुकायला नको. पाणी निघतंय तिथं. ना मोठा एकदम पिल्लू पण नाही असा 1 वर्षाचा हा साधारण.
आता त्याची धडकन माका हाताक मेसून होता हळूहळू जीव घेता आता. हां थांब काय नाही उडान जा नाही उडत होता लगेच नाही उडत होता. हवा देते लगेच त्राण येणार लगेच झाले नखरे सुरू तयार झाले सुरू. बरं झालं आधी बंद कर व्हिडिओ. सोड हे करतो ना. समजा जर तुम्हाला जवळपास तुमच्याकडे काही सोर्स नसतील तर तुम्ही वन विभागाला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. ते याच्यामध्ये कुठलाच तुमच्या विहिरीमध्ये असेल किंवा घरामध्ये असेल कोणताही जीवाचा असेल साप आला असेल तर सर्पमित्र किंवा वन विभागाला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. वन विभाग येऊन योग्य तो कार्य करतो ज्याच्यामुळे बचाव होईल त्या जीवाचा सुद्धा आणि आपला सुद्धा. तर हा व्हिडिओ इथे संपवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. अशा कॉन्टॅक्टसाठी आम्हाला फॉलो करा.